बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सभापती कोण अशी चर्चा आता रंगली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा विजय झाला। माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे यांच्या ताकदीवर सोसायटीत एकतर्फी यश मिळालं। सभापती निवडीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही असं माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितलंय। सभापतीचं वगैरे आम्ही अजून काय ठरवलेलं नाही, ते माननीय सचिन दादा असून आम्ही सगळ्यांनी एकत्र करू आणि आमच्यात काय झालं तर माननीय मुख्यमंत्री सभापती निवडताना कोणतीही अडचण येणार नाही, सगळ्यांच्या सहमतीनं ही निवड होईल असंही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी यावेळी सांगितलंय। सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाहीये। माननीय दिलीप माने साहेब, हासापुरे साहेब, शिवदारे साहेब सगळे आमचे सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमताने ठरलेलं आहे। निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील तो जे निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं यापूर्वीच ठरलं। त्यामुळे निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ। कुठलीही स्पर्धा केली जात नाही। मात्र आता सभापती कोण होणार याची चर्चा बाजार समितीत सुरू झाली आहे। जागा वाटप करताना कोणता फॉर्म्युला ठरला होता आणि त्यावर आता कधी चर्चा होणार हे पाहावं लागणार आहे। दिलीप माने, सुरेश हासापुरे, राजशेखर शिवदारे यांच्यापैकी कुणी सभापती होणार की अन्य कुणाला संधी देणार याची कुजबूज सध्या सुरू आहे।